नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. आज आपण माझ्या या व्हिडिओमधून स्त्रियांच्या 16 शृंगाराबद्दल माहिती जाणून घेऊया. लग्नानंतर प्रत्येक स्त्रीसाठी खास असणाऱ्या 16 शृंगाराचे महत्त्व काय? लग्नानंतर प्रत्येक स्त्रीसाठी 16 शृंगार खूप महत्त्वाचा मानला जातो. 16 शृंगार प्रत्येक विवाहित स्त्री करते. हे 16 शृंगार केवळ शोभा नसून विवाहित स्त्रीचे स्त्रीधन आहे. लग्न झाल्यानंतर कुंकू, हातात बांगड्या, पायात पायघोळ वगैरे घालून मुलगी स्त्री म्हणून तिचा नव्या आयुष्यात प्रवेश करते. पण हे 16 अलंकार काय आहेत हे आज तुम्हाला माहीत आहे का? 16 शृंगार का केले जाते किंवा 16 शृंगारामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत? 16 शृंगार म्हणजे काय? जेव्हा जेव्हा मुलीचे लग्न होणार असते तेव्हा तिला सांगितले जाते की लग्नानंतर तिला 16 शृंगार घालावा लागेल किंवा लग्नाच्या दिवशी वधूला 16 अलंकार केले जातात. हिंदू धर्मात विवाहानंतर विवाहित स्त्रीने 16 अलंकार किंवा शोभेच्या वस्तू घालणे अनिवार्य केले जाते. लग्नानंतर प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिने सुंदर दिसावे आणि आपल्या पतीचे मन जिंकावे. 16 शृंगाराचे महत्त्व. पुराणानुसार घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी 16 शृंगार केला जातो. ऋग्वेदातही 16 शृंगाराचा उल्लेख केला आहे आणि असे म्हटले आहे की 16 शृंगार केवळ सौंदर्यच नाही तर भाग्यही वाढवते. स्त्री ही लक्ष्मी, अन्नपूर्णा, सरस्वती आणि घरातील सर्व देवीचे रूप मानले जाते. अशा परिस्थितीत घरात सुख समृद्धी टिकवून ठेवण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात आली आहे. हे पूर्ण करण्यासाठीच त्या स्त्रीला 16 शृंगार, त्यात एका महिलेला मदत करतो. 16 शृंगारामध्ये काय काय असते? 16 शृंगार हे डोक्यापासून पायापर्यंतचे स्त्रीचे अलंकार आहे जे तिने लग्नानंतर घालावे. 16 शृंगारामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. 1. स्नान शृंगार. 2. बिंदी, कपाळावर टिकली किंवा कुंकू. 3. सिंदूर. 4. डोळ्यात काजळ. 5. पैंजण. 6. गजरा. 7. मांगटिका. त्याचप्रमाणे 8. नथ. 9. कानातले. 10. मंगळसूत्र. 11. बाजूबंद. 12. बांगड्या. 13. अंगठी. 14. कमरपट्टा. 15. जोडवे आणि 16. मेहंदी. 1. कुंकू. हिंदू विवाहात कुंकू हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते. लग्नाच्या वेळी वधूच्या भांगात कुंकू भरले जाते. त्यानंतर एक स्त्री लग्नानंतर ते कुंकू एका अलंकाराप्रमाणे आपल्या भांगात लावून मिरवते. कुंकवाचा रंग अनेक ठिकाणी केशरी असतो, पण बहुतेक स्त्रिया फक्त लाल रंगाचेच कुंकू लावतात. मांगटिका. मांगटिका हा स्त्रीच्या 16 शृंगाराचा भाग आहे जो कपाळाच्या मध्यभागी घातला जातो. हा दागिना तर आहेच, पण स्त्रियांच्या 16 भूषणापैकी एक मानला जातो. मान्यतेनुसार लग्नानंतर डोक्याच्या मध्यभागी मांगटिका लावला जातो. टिकली. कपाळावर कुमकुम किंवा टिकली लावणे खूप शुभ मानले जाते. आजही विवाहित स्त्रिया कुमकुम किंवा लाल रंगाची टिकली लावतात. आता महिला स्टिकर्सच्या टिकली लावतात. कपाळाच्या मध्यभागी टिकली किंवा कुंकू लावल्याने एकाग्रता आणि संतुलन राहते. काजळ. लग्नानंतर डोळ्यात काजळ लावणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. डोळे हा मनाचा आरसा असतो असे म्हणतात, त्यामुळे काजळ लावणे हा देखील 16 शृंगारापैकी एक आहे. काजळ नववधूला वाईट नजरेपासून वाचवते. गजरा. सौभाग्याचे प्रतीक म्हणून फुलांनी बनवलेला गजराही घातला जातो. केसाची शोभा वाढवण्यासाठी गजरा लावला जातो. असे म्हणतात की लग्नानंतर गजरा ठेवल्याने तारुण्यही फुलांच्या सुगंधाप्रमाणे सुगंधित आणि ताजेतवाने
राहते. कानातले. प्रत्येक स्त्री किंवा मुलीला कानातले घालायला आवडते. नववधूने कानातले घालणे बंधनकारक आहे. हा 16 शृंगाराचाच एक भाग आहे. नथ. लग्नाच्या दिवशी वधूच्या नाकात नथ घातली जाते. अनेक ठिकाणी वधूने नाक टोचलेले असावे असा समज आहे. हे देखील 16 अलंकारापैकी एक आहे. लग्नानंतर मुली नाकात नथ ऐवजी बेसर घालतात. मंगळसूत्र. लग्नाच्या वेळी वर वधूला मंगळसूत्र घालतो. प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी मंगळसूत्र सर्वात महत्त्वाचे मानले जाते. ही काळ्या आणि सोनेरी मण्यांनी बनवलेली माळ असते, ज्यात 2 डोरले ओवले जाते. मंगळसूत्र हे पती पत्नीमधील प्रेम आणि विश्वासाचे लक्षण मानले जाते. अंगठी. लग्नापूर्वी मुलगा आणि मुलगी यांची एंगेजमेंट असते. एंगेजमेंटमध्ये दोघेही एकमेकाच्या हातात 3ऱ्या बोटात अंगठी घालतात. शास्त्रानुसार अंगठी पती पत्नीमधील परस्पर प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक मानली जाते. चुडा किंवा बांगड्या. लग्नानंतर महिला नक्कीच बांगड्या घालतात. असे म्हणतात की लग्नानंतर कोणत्याही स्त्रीने हात रिकामे ठेवू नयेत. बांगड्याबाबत विविध रंगाचे महत्त्व मानले जाते. उदाहरणार्थ लाल बांगड्या नवीन वधूचा आनंद आणि समाधान दर्शवतात, तर दुसरीकडे हिरव्या बांगड्या हे लग्नानंतरच्या कुटुंबाच्या सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते. बाजूबंद हा हातावर घातला जाणारा अलंकार आहे, जे महिला लग्नानंतर घालतात. जरी ते दैनंदिन जीवनात घालू शकत नाही तरी त्याला 16 शृंगारात खूप महत्त्व आहे. कमरबंद. लग्नानंतर कमरेवर जो दागिना घातला जातो त्याला कमरबंद असे म्हणतात. कमरेला साखळी असते, नाही तर कमरेला वलय असते. घराच्या सर्व चाव्या या कमरबंदात बांधलेल्या असतात. यातूनच हे सूचित होते की नवीन सून आता तिच्या घराची, कुटुंबाची आणि मालमत्तेची मालक आहे. या घराप्रती आपली जबाबदारी दाखवत आहे. मेहंदी. मेहंदीशिवाय वधूचा 16 शृंगार अपूर्ण मानला जातो. प्रत्येक स्त्रीच्या लग्नानंतर प्रत्येक फंक्शनमध्ये मेहंदी लावली जाते. मान्यतेनुसार नवविवाहित वधूच्या हातावर मेहंदीचा रंग जितका गडद होईल तितकाच तिचा नवरा तिच्यावर प्रेम करतो अशी धारणा आहे. बिचवे. लग्नाच्या वेळी वधूच्या पायात 2 बोटात बिचवे किंवा जोडवे घातले जाते. हे चांदीचे जोडवे असते. असे मानले जाते की नवीन सून लग्नानंतर येणाऱ्या सर्व समस्यांना धैर्याने तोंड देऊ शकते, म्हणून तिच्या पायात जोडवे घातले जाते. पैंजण. चांदीचे पैंजण देखील विवाहित महिलांचे लक्षण मानले जाते. पैंजण फक्त चांदीच्या बनवल्या जातात. हिंदू धर्मात सोन्याला पवित्र धातू मानले जाते आणि त्याला लक्ष्मीचे रूप दिले गेले आहे, म्हणून पैंजण चांदीचे असते. लाल साडी. हिंदू धर्मात लाल रंग खूप शुभ मानला जातो. लग्नात प्रत्येक वधूला लाल रंगाची साडी घातली जाते. आजकाल नववधू इतर अनेक रंगाच्या साड्या देखील घालतात, पण त्यांना त्यावर लाल ओढणी घ्यायला सांगितले जाते. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.